स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याचा काल 45 मिनिटं 42 सेकंदाचा एक व्हिडिओ जो आहे त्यांनी यूट्यूबवर अपलोड केला आणि या व्हिडिओनंतर राजकारणात खरं तर अनेक वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या असं म्हटलं जातं. शिंदेच्या शिवसेनेकडून असं म्हटलं जातंय की या संपूर्ण व्हिडिओमध्ये जे ते एकंदरीत कुणाल कामरा याने जे ते एकनाथ शिंदेंवर जे ते आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं. नेमके हे प्रकरण काय आणि या प्रकरणाबद्दल माजी महापौर मुंबईच्या किशोरी पेडणेकर यांना काय वाटतं आपण हे जाणून घेणार आहोत. ताई, खरं तर कुणाल कामरा याने अनेक राजकारण्यांसोबत सुद्धा पॉडकास्ट केलेले आहेत आणि त्याच्यानंतर काल एक व्हिडिओ समोर आलेला आहे. त्याच्यात मग शिंदेच्या शिवसेनेकडून आता आक्रमक भूमिका त्याच्या विरोधात घेताना पाहायला मिळते. तुमचं काय मत आहे? नाही, मुळामध्ये स्टँडअप कॉमेडी आणि कुणाल कामरा हा काय सामान्य ह्याच्यामधला नाही. तो प्रोग्राम अतिशय उच्चभ्रू एका चांगल्या हॉटेलमध्ये असे त्यांचे कार्यक्रम होतात. त्यामुळे त्यांच्यासमोर असलेला जो पब्लिक होती, जनता होती, ती उच्चभ्रू आणि बऱ्यापैकी स्टँडअप कॉमेडी म्हणून हसताना खिदळताना ते आपण पाहिलं. खरं म्हणजे त्यांनी जे गाणं बनवलं त्याच्यात कोणाचंच नाहू नाही घेतलं. त्यांनी अशा अनेक कॉमेडी केल्या, अनेक पॉडकास्ट केलं. आत्ता ह्या 2022 नंतर तर उद्धवजींवर केवढ्या कॉमेडी झाल्या. अगदी त्यांच्या बारीक देह असल्या त्याचंही झालं, अगदी त्यांच्या चेहऱ्यावरती झालं. पण उद्धवजी एक कलाकार आहेत किंवा बाळासाहेबांचं घराणंच कलाकारांचंच असल्यामुळे ते टेक इट इझिली घेतलं. कारण अशा विडंबन करणं वगैरे हा आपल्या कलेतला एक भाग आहे. अर्थात मगाशी मी बऱ्याच जणांचं ऐकलं की त्यांनी ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी काय असं सगळं ते गाणं. खरं म्हणजे कुणाल कामरा हा कोणाला माहितीच नव्हता फारसा. आता तो अगदी तळापर्यंत गेला, त्याला एक वेगळी प्रसिद्धी मिळाली. ज्या पद्धतीने नागपूरला तोडफोड झाली, छत्रपती शिवाजी महाराजांवरनाच झाली, हिंदू मुस्लिम यांच्यात झाली, सगळं त्यांच्याकडनं वसूल केलं जाईल सांगितलं आहे. तसं आता हेही वसूल केलं गेलं पाहिजे. तोही एक भारताचा नागरिक आहे. विडंबन केलं तर तुम्ही त्याला जाऊन समज देऊ शकत होता. अशी दहशत, एक काही बोललात कोण तर असं येऊन करू, ही दहशत झाली. हाच माझा मुद्दा आहे की काल रात्री सगळे शिवसैनिक जे ते स्थानिक विभाग प्रमुख वगैरे त्या अभिता स्टुडिओमध्ये पोहोचले. अख्ख्या स्टुडिओची तोडफोड झालेली पाहायला मिळाली. शिवीगाळांचे व्हिडिओ जे ते समाज माध्यमांवर फिरू लागलेले आहेत. ही भारतीय संस्कृती आहे, हे भारतीय राजकारण आहे काय महाराष्ट्राच्या? नाही, मुळात भारतीय संस्कृती तर कुठच्या कुठे लोप पावत चालली आहे. भारतीय संस्कृती जो तो आपापल्या परीने जगतोय. पण ही महाराष्ट्राची संस्कृती अशी नव्हतीच की ज्या पद्धतीने एखाद्या माणसाला बोकडासारखं सोललं, ते प्रकरण दाबण्यासाठी दुसरं करायचं, दुसरं प्रकरण दाबण्यासाठी तिसरं करायचं. आज कुणाल कामरा हा कोणालाही माहिती आहे, तो एक कलाकार आहे. विडंबन केलं, तुम्हाला वाटलं की तुमच्याच साहेबाबद्दल केलं, म्हणजे आम्ही जी कृती केली ती बरोबर आहेच हे त्यांनी दाखवल्या, असं तुम्ही सिद्ध का केलात? तुम्ही जाऊन त्याला समज देऊ शकत होता. किंवा अशा पद्धतीने ज्या लोकांना माहिती नव्हतं त्या लोकांना माहिती करून दिलात की होय, हे सगळं विश्लेषण आमच्याच साहेबाला चपलक बसतंय. त्यामुळे मला वाटतं अशा गोष्टी ताकदीवर गुंडागिरी करून तुम्ही जी दहशत पसरू बघताय त्याचा सगळ्या स्तरावर निषेध होतोय. खरं तर आपण जर पाहिलं तर या सगळ्या प्रकरणी अर्थसंकल्प अधिवेशनातून खूप मुद्दे आणि प्रतिक्रिया समोर येऊ लागलेल्या आहेत. गुलाबराव पाटील म्हणतात की आम्ही त्यांच्या तोंडाला काळं पासू. भरतशेठ गोगावले म्हणतात की आम्ही त्याला शिवसैनिकांच्या स्टाईलमध्ये उत्तर देऊ. मनीषा कायंदे टीका करताना पाहायला मिळतात. या सगळ्यांकडे तुम्ही कसं पाहतात? शिवसैनिकांचं उत्तर देण्याची स्टाईल ही 2022 पासून आम्ही त्यांच्याकडे बघायचंच सोडलंय. काय बघायचं? कुठल्या एका गोष्टीवर ते स्थिर आहेत. ज्या पद्धतीने सांगितलं की आम्हाला निधी मिळत नव्हता, अजित पवार आमच्यावर अन्याय करत होते, असं होत होतं म्हणून आम्ही गेलो, आम्ही बाळासाहेबांचे विचार म्हणून आम्ही गेलो. आज सगळ्याला तिलांजली आहे, तिलांजली दिली जाते. अजित पवार तुमच्या मांडीवर नाही
गोदीत येऊन बसले. काय केलं? ते अगदी शेवटचा प्रश्न आहे. खरं तर हे सगळं होत असताना शिवसैनिकांकडून तोडफोड तर काल रात्रीच झाली. आज थेट मुंबई महानगरपालिकेची अधिकाऱ्यांची तुकडी जी आहे ती त्या ठिकाणी संपूर्ण त्या हॉटेलची पाहणी करण्यासाठी पोहोचलेली आहे. असं म्हटलं जात आहे की हे हॉटेल अधिकृत आहे की अनधिकृत आहे याची बांधकामाची पाहणी सगळं आजच कारवाई सुरू झाल्याची माहिती. हेच म्हटलं ना, दहशत. याच्यानंतर कुठलाही कोण बोलताना किंवा त्यांना बोलायला हॉल देणं बिणं ही दहशत झाली. आणि मुंबई महानगरपालिका सत्ता बत्ता केंद्र, तिथे आता कुठलाच नगरसेवक नाही किंवा काहीच नाही, आणि प्रशासक चालवतोय, आणि प्रशासकाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री चालवतात हे तर लोकांना माहिती आहे. त्यामुळे सत्ता आणि बत्तेचा हे माज आहे. एक वेगळा प्रश्न आहे. खरं तर मुंबईच्या रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरणाचं काम जे आहे ते जसं नवं सरकार आलं 2022 मध्ये आणि त्याच्यानंतर पहिला निर्णय हा घेण्यात आला होता की मुंबईचे सगळे रस्ते कॉन्क्रिटीकरण करू. आता ह्या मुद्द्यावर सत्ताधारीच पक्षातले लोक जे आहेत मुंबईतले आमदार ते प्रश्नचिन्ह उपस्थित करून एकनाथ शिंदेच्या विरोधात भूमिका मांडताना पाहायला मिळतात. आणि त्याचीच बैठक आज दुपारी 3 वाजता होणार आहे. आणि त्यावेळी एकनाथ शिंदे सह मुंबईतले सगळेच आमदार विधानसभा अध्यक्षांच्या समोर उपस्थित असणार आहे. या घटनेकडे कसं बघतात? एकनाथ शिंदेंनी भ्रष्टाचार केलाय असं तुम्हाला वाटतं का? दुसरा मुद्दा की सत्ताधारी पक्षातलेच आमदार आता सत्ताधारी नेत्यांच्या विरोधात बोलताना पाहायला मिळतात. मला काय वाटतं, ह्याला काहीच आता महत्त्व नाही. घरचे आहेर कसे मिळत आहेत हे आता मुंबईकर आणि महाराष्ट्रीय जनता बघते. कारण घरचे आहेर भारी आहेत, आणि ते भारी पण तसं कर्म जे करून गेलंय किंवा होत आहे त्या कर्माची उत्तर आहेत. तुम्हाला वाटतं भ्रष्टाचार झालाय मुंबईचा? मला कशाला वाटायला पाहिजे? दिसतोय 7% काम झालंय. जे झालंय ते नीट नाही झालं असं मुंबईकर म्हणतायत. सगळीकडे ट्रॅफिक जाम होईल अशा पद्धतीने खोदून मोदून ठेवलेले आहेत. ज्यांना कोणाला कॉन्ट्रॅक्ट त्याला काय पडलेलं दिसत नाही. टाईम पिरियडमध्ये ब्लॅक लिस्ट करू याला काय अर्थ नाही. ते अगदी देशाच्या सगळ्या ह्याच्यामध्ये असतात. तिकडे ब्लॅक लिस्ट झाले का इकडे येणार, इकडनं ब्लॅक लिस्ट झालं का तिकडे जाणार. देणारे पण हेच, घेणारे पण तेच. त्यामुळे खरी ससे होलप जी होते ती जनतेची होते. बोलण्यासाठी तर त्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सविस्तर भूमिका जी आहे ती कुणाल कामरापासून ते रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाचा मुद्दा यावर मांडलेले आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता ह्या संपूर्ण दोन्ही प्रकरणात नवे काय आरोप प्रत्यारोप आणि टीका काय समोर येणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि हे प्रकरण कधी शांत होणार हे सुद्धा बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र सह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.